आज आम्ही श्रीमद भगवद्गीतेचा 11वा अध्याय घेणार आहोत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. अर्जुन उवाच. मदनुग्राह्य परमं गुह्यमध्यात्मसंजितं यत्त्वयोक्तं वचसं तेन मोहयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त आध्यात्मिक उपदेश मला केला त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले आहे. भवाप्यो हि भूतानां श्रुतो विस्तरुषो मया त्वत्कमलापत्राक्ष महात्ममपि चाव्ययम्. कारण हे कमलनयना, मी आपल्याकडून प्राण्याची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत, तसेच आपला अविनाशी प्रभाव ऐकला आहे. एवमेतत् यथार्थत्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तमम. हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते बरोबरच आहे. हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूपाला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. हे प्रभू, जर मला आपले ते रूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा, त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा. श्री भगवान उवाच. पश्य मे पार्थरूपाणि शतसहस्रश नानाविधानि दिव्यानि नानावर्णानि कृतानि च. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकारची, नाना रंगाची आणि नाना आकाराची अलौकिक रूप पहा. पश्चादितान वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा बहून दृष्ट्वा पूर्वानी पश्चाच्मनी भारत. हे भरतवंशी अर्जुना, माझ्यामध्ये आधीच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना, 2 अश्विन कुमारांना आणि 49 मरुद्गणांना पहा. तसेच आणखीनही पुष्कळची यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा. इहैकस्थं जगत्कुस्थं पश्चाद सचराचरं मम देह गुडाकेश यच्चान्त्य द्रष्टुमिच्छसी. हे अर्जुना, आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचर संपूर्ण जग पहा. तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा. न तु मां शक्नसे द्रष्टुम अन्यन्येव चक्षुषा दिव्यं ददामि चक्षु पश्य मे योगमैश्वरम. परंतु मला तुझ्या चर्मचक्षुने खात्रीने पाहू शकणार नाही, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या साहाय्याने तू माझी ईश्वरी योग शक्ती पहा. संजय उवाच. एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वर हरी दर्शमासाय पार्थाय परमं रूपमैश्वरम. संजय म्हणाला, हे महाराजा, या महायोगेश्वर आणि सर्व पापाचा नाश करणाऱ्या भगवंतानी असे सांगून मग अर्जुनाला परम ऐश्वर्युक्त दिव्य रूप दाखवले. अनेक वस्त्रनयनम अनेकादुतावतं दर्शनम अनेक दिव्याभरणं दिव्यानेको दताद्युधं दिव्यमालांबरधरं
दिव्यगंधानुलेपनम सर्वाचारमय देवम अनंतम विश्वतोमुखम. अनेक तोंडे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शन असलेल्या, पुष्कळच्या दिव्य अलंकार विभूषित आणि पुष्कळशी दिव्य अस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या, तसेच दिव्य गंधाने विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्याने युक्त, अनंत स्वरूप, सर्व बाजूनी तोंडे असलेला विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. दिवी सूर्य सहस्रश भवेद्युग पदोदिता यदि वा सदृश्यं वा स्याद भासस तस्य महात्मन. आकाशात हजार सूर्य एकदम उगवावे असता जो दिव्य प्रकाश पडेल, तोही त्या विश्वरूप परमात्माच्या प्रकाशा इतका कदाचित होईल, म्हणजे होणार नाही. तत्रैकस्तं जगत्कृष्णं प्रविव्यक्तं अनेकदा अपश्यद देवदेवश शरीरे पांडवस्तदा. पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारच्या विभागलेले संपूर्ण जग देवादिदेव भगवान श्रीकृष्णाच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले. ततस विस्मयाविष्टो रष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवम कुतांजलीर्भाषित. त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच बसलेला अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला. अर्जुन उवाच. पश्यामि देवास तव देव देहे सर्वांस्तथा भूत विशेष संगान ब्रह्मान्मिषं कमलासनस्थं मुशीच सर्वानुर्गाच्छ दिव्यान. अर्जुन म्हणाला, हे देवा, मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूताच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर रामायण असलेल्या ब्रह्मदेवाला, शंकराला, सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे. अनेक बाहूत वक्रनेत्रं पश्यामि तां सर्वमन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादी पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे असलेले, तसेच सर्व बाजूनी अनंत रूपे असलेले पाहत आहे. हे विश्वरूपा, मला आपल्या ना अंत दिसतो ना मध्य दिसतो, तो आरंभ आहे. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतोदीप्तमन्तं पश्यामि त्वां दूरनिरीक्ष्य समन्तात् दीप्तानलाकधोतिं प्रमेयम्. मी आपल्याला मुकुट धारण घातलेले, गदा चक्र धारण केलेले, सर्व बाजूने प्रकाशमान तेजाचा समूह असे प्रज्वलित अग्नी व सूर्य याप्रमाणे तेजाने युक्त पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टीने अमर्यादा असे पाहत आहे. त्वमक्षरं परमं वेदित्वं त्वमस्य विश्वस्य परम निधानम तमव्यय शाश्वतं धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मी. आपणच जाणण्याजोगे परब्रह्मा परमात्मा आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादि धर्माचे रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे मला वाटते. अनादि मध्यांत मननंत वीर्यम अनंत बाहू शचिसूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्तभूतं वक्रम स्वं तेजसा विश्वमिदं तपंतम. आपण आदि मध्य अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत भाऊ असलेले, चंद्र व सूर्य हे त्याचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्याचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तपविणारे असे आहात असे मला दिसते. ध्यात्वा पृथ्व्योरिदमनंतरं हि व्याप्तं त्वकेन दिशेच सर्वा दष्टवाद्भूतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रवर्तितं महात्मनं. हे महात्मना,
हे स्वर्ग आणि पृथ्वी याच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकले आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत. आम्ही हि त्वाम सुरसंगा विशंती केचित भीता प्रजलो गुणंती स्वस्ति त्वयक्त्वाम हर्षिद्ध संगा स्तुवंती त्वाम स्तुवी पुष्पलाभी. तेच देवाचे समुदाय आपल्या शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावाचे व गुणाचे वर्णन करीत आहे. तसेच महर्षी व सिद्धाचे समुदाय सर्वाचे कल्याण हो अशी मंगलशा करून उत्तम उत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करीत आहात. रुद्रादित्या वसवोच साध्या विश्वेशुन मरुतश्चोष्मपाशच गंधर्व यक्षासुरसिद्ध संगा विशंते त्वाम विस्मयाचेव सर्वे. 11 रुद्र, 12 आदित्य, तसेच 8 वसु, साध्यगण, विश्वदेवे, देवन, अश्विन कुमार, मरुद्गण आणि पितराचे समुदाय, तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धाचे समुदाय आहेत. सर्वच चकित होऊन आपल्याकडे पाहत आहे. रूपम महते बहुवक्रनेत्रम महाबाहु बहुपादुर्पादम बहुदरम बहुद्रष्टा करालम दृष्ट्वा लोका प्रवर्तितान तथाहम. हे माभाऊ, आपली अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या व पाय असलेले, अनेक पोटाचे आणि अनेक दाढामुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत. तसेच मीही व्याकुळ होत आहे. नभस्पृशीं दीप्तमनेक वर्णम व्यताननं दीप्त विशाल नेत्रम दृष्ट्वा हि त्वां प्रपततान्ति रामा धुतीन्न विंदामि शमं च विष्णू. कारण हे विष्णू, आकाशाला येऊन भिडलेल्या तेजस्वी अनेक रोगाने युक्त पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झाले. माझी धैर्य शांती नाहीशी झाली आहे. द्रष्टा करालानीच ते मुखानी दुष्टवेव मकाला न सलनिभानी दिशो न जाने न लभे न शमे प्रसिद्ध देवे जगन्निवास. दाढामुळे भयानक व प्रलयकाळाच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळीनाशा झाल्या असून माझे सुखही हरवले आहे. म्हणून ही देवादिदेवा, हे जगन्निवासा प्रसन्न व्हा. आम्हीच त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहैवाव निपाल संगे भीष्मो द्रोणसुतपुत्रस्तथासो महास्मदीयेरपि योध्यमुखे वक्रानि चिते त्वरमाना विशन्ति द्रष्टा करालानि भयानकानि केचित् विलग्ना दशान्तरेषु सदुष्यन्ते चूर्णिते ऋतमांगे. ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्या प्रवेश करीत आहे आणि पिता महाभीष्म, द्रोणाचार्य, तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजूचे प्रमुख योद्ध्यासह सगळेच आपल्या दाढेमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत घुसत आहेत आणि कित्येक डोके चिरडलेली आपल्या दाताच्या फाटीत अडकलेली दिसत आहे. यथा नदीनां बहुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्रानि विजलन्ति. ज्याच्याप्रमाणे नद्याचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविक समुद्राच्या दिशेने धाव घेतात, अर्थात समुद्रात प्रवेश करतात, त्याप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या धडाडून पेटलेल्या तोंडात शिरत आहे. यथा प्रदीप्तं जलत्पतंगा विशन्ति नाशाय समुद्रवेगा तथैव नाशाय विशन्ति लोका तवापि वक्रानि समुद्रवेगा.
जसे पतंग मोहाने मरून जाण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत परेश करीत आहे. लेली हासे ग्रसमाने समंताल लोकान समग्रान वदनैर्ज्वलभी तेजो विरापूर्य जगत समग्रम भासस तव उक्रापतपंती विष्णू. आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडाने गिळत सर्व बाजूनी वारंवार चाटत आहात. हे विष्णू, आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवित आहे. आख्या हिमेव का भवाग्न रूपो नमस्तुते देववर प्रसिद्धे विज्ञातुमिच्छामि भंत माध्यम नहीं प्रजानाभि तव प्रवृत्तम. मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात. हे देवश्रेष्ठा, आपल्याला नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा. आदी पुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो, कारण आपली ही करणे मला कळत नाही. श्री भगवान वाच. कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान महतु मिहि प्रवृत्त ऋतेऽपि च त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्येकेषु योद्धा. श्री भगवान म्हणाले, मी लोकाचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकाच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रू पक्षीय सैन्याचे योद्धे आहे ते सर्व तुझ्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे तू युद्ध केले नाही तरी या सर्वाचा नाश होणार. तस्मात् मुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुक्ष्व राज्यं समुद्भवम् मयैवेति निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सत्साचियन्. म्हणून तू उठ, यश मिळो, शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा उपयोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत. ते सव्यासाची तू फक्त निमित्त मात्र हो. द्रोणं च भीष्मश्च जयद्रथश्च कर्णं तथान्यं न पिचोद्यवीरं मया हतासु त्वं जहि प्रतिष्ठा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्रान. द्रोणाचार्य पिता भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरशी पुष्कळशे शूर योद्धांना तो मार. भिवू नकोस. युद्धात खात्रीने तू शत्रूंना जिंकशील, म्हणून युद्ध कर. संजय वाच. एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमाने किरीटी तमस्कृत्वा भूय एवा कृष्ण गदगदं भीत प्रणम्य. संजय म्हणाला, भगवान केशवाचे हे बोलणे ऐकून किरीटो अर्जुनाने हात जोडून कापत नमस्कार केला आणि फिरुणीने अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गदित होऊन तो म्हणाला, अर्जुन वाच. स्थाने ऋषिकेशं तव प्रतिकित्या जगत प्रश्यतुन रुज्यते च रक्षासि भीतानि दिशा द्रवतन्ति सर्वे न पश्यन्त्य सिद्धसंगात. अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी, आपले नाव, गुण आणि प्रभाव याच्या वर्णाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते. तसेच भ्यालेले राक्षस दिशादिश पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणाचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहे. हे योग्यच होय. कस्माच तेन समरेन महात्मनं गर्येस ब्राह्मणोप्यादिकत्रे अनंत देवे जगन्निवास त्वमक्षरं सदसततं परम यत्. हे महात्मनं, ब्रह्मदेवाचे अधिकारण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत. कारण हे अनंता, हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, जे सत आणि असत याच्यात कडील अक्षर अर्थात सच्चिदाघन ब्रह्म आहे ते आपणच आहात. त्वमादो देव पुरुष पूर्णारस त्वमस्य विश्वस्य परम निधानम वेतासि वेदं च परम च धाम
त्वया ततं विषमंतरूपं. आपण आदिदेव सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात. जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही आपणच. परमधामही आपणच आहे. हे अनंत रूपा, आपण हे सर्व विश्व व्यापले आहे. वायुर्यमोग्निर्वरुण यशशांक प्रजापती स्वतं प्रपतितामहश्च. नमो नमस्तुते सहस्रकृत्व पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचे जनक आहात. आपल्याला हजारो वेळा नमस्कार. नमस्कार असो. आपल्याला आणखीनही वारंवार नमस्कार. नमस्कार असो. नमः पुरस्तादथ पुतष्ट संती. नमस्तुते ते सर्व एव सर्वे. अनंत वीर्यमित विक्रमस्त्वं सर्व समाप्नोति च ततोऽसि सर्व. हे अनंत सामर्थ्यशाली, आपल्याला पुढून व मागून नमस्कार. हे सर्वात्मका, आपल्या सर्व बाजूनी नमस्कार असो. कारण अनंत पराक्रमशील अशा आपण सर्व जग व्यापले आहेत, म्हणून आपण स्वरूपात आहोत. सखेति मत्वा प्रसभ्यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेति, अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात परणेन वापी. यच्चावयासार्थमसत्कुतोऽसि विहारशय्यासन भोजनेषु. एकोऽथवाप्यच्युत ततो समक्ष ततः समाय त्वामहं प्रपेयम्. आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने आणि चुकीने मी हे कृष्ण, हे यादवा, हे सखा असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल, आणि हे अच्युता, माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसत्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपल्याला एकांतात किंवा मित्राच्या समक्ष जो अपमान झाला असेल, त्या सर्व अपराधाची अचिंतनीय प्रभावशाली असे आपणाकडे मी क्षमा मागत आहे. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजस्य गुरुर्गरीयान्. नत्वत समोस्तय भयधिकं कुतोन्यो लोकोत्रयेप्य प्रतिम प्रभाव. आपण या सराचर जगताचे जगणक आहात. तसे सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीय प्रभावा, त्रैलोक्य आपल्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही. मग आपण श्रेष्ठ असा कसा असू शकेल. तस्मात् प्रणम्य प्रतिधाय कायं प्रसीदयत्वामहमीं मिडियं. पीतेव पुत्रसखेव सखेषु प्रियप्रियार हसिदेव सोडून. म्हणून हे प्रभू, मी आपल्या चरणावर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुती अशा आपण ईश्वराचे प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहे. अद्रष्टुम पूर्वे रतोऽपि दृष्ट्वा भयेन प्रथितं मनोमि. तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवे जगन्निवास. पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळ होत आहे. म्हणून आपण मला चतुर्भुज विष्णू रूप दाखवा. हे देवेशा, हे जगन्निवासा, प्रसन्न व्हा. किरीटिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि तां द्रष्टुमहं तथैव. तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रभाव भविष्यमूर्ती. मी पहिल्यासारखेच आपला मुकुट धारण केलेले, तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. म्हणून हे विश्वरूपा, हे सहस्त्रभावो, आपण त्याचा चतुर्भुज रूपाने प्रगट व्हा. श्री भगवान वाच. मया प्रसन्नेव तवार्जुनेदं
रूपं परं दर्शिमेतमात्मयोगात् तेजोमयं विषमन्तमाध्यं तन्मे त्वदन्येन द्रष्टुं ब्रुवेम. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय सर्वाचे आधी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले. ते तुझ्याशिवाय दुसरा कोणीही यापूर्वी पाहिलेले नव्हते. न वेद यज्ञानेर न दानेर न च क्रियाभिर्न तपोबुरुग्रे एवं रूपम शक्य अहम न लोके द्रष्टुम तदन्य कुरु प्रवीरे. हे अर्जुना, मानव लोकात अशा प्रकारच्या विश्वोपधारी मी वेदाचा आणि यज्ञाच्या अध्ययनाने, दानाने, वैदिक कर्माने आणि उग्र तपश्चर्याने तुझ्या अखेरीस दुसऱ्याकडून पाहिला जाणे शक्य नाही. मा ते व्यथा माच विमुळा भाऊ दृष्ट्वा रूप घोर मीढम ममेधम व्यापेत भीर्यपिरेम ना पुनस्त्वम तदेव मे रूपमिदम प्रपच्य. माझे या प्रकारचे भयंकर रूप पाहून तू भयभूत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतःकरणाने तेच माझे शंख चक्र गदा धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्तं स्वयं रूपं दर्शमाय भूय यामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर महात्मा. संजय म्हणाला, भगवान वासुदेवाने अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसेच आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि पुन्हा महात्मा श्रीकृष्णाने सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. अर्जुन वाच दुष्टवेदं मानुष्यरूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्त सचेता प्रवृत्तिं गत. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे. श्री भगवान वाच सदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवासयन मम देवा अपस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षीन. श्री भगवान म्हणाले, माझे हे चतुर्भुज रूप तू पाहिलेस ते पाहण्यास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. हे देवसुद्धा नेहमी या रूपाला दर्शनाची इच्छा करीत असतात. नाहं वदनेन न तपसा न दानेन चेज्जया शक्य एवं विदो द्रष्टुम दुष्टवान सीमाम यथा. तू जसे मला पाहिले तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदाने, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही. भक्त्या त्वनन्या शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप. परंतु हे परमतप अर्जुना, अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्वत जाणणे, तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणे शक्य आहे. मत कर्मकृत मन परमो मदभक्त संवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस मामेति पांडव. हे अर्जुना, जो पुरुष केवळ माझ्यासाठी सर्व कर्तव्य कर्म करणारा, मलाच परमाश्रय मानणारा, माझा भक्त आसक्ती रहित असतो आणि सर्व प्राणीमात्राविषयी वैरभाव बाळगत नाही, तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूप दर्शन योगो नाम 11 अध्यायः.